चला आज माझ्या बहिणीने जाते चांगल्या आनंदीची बातमी देते. चला आज तिला चांगलं गिफ्ट पण घेऊन जाते. काय घेऊन जाऊ? चॉकलेट घेऊन जाते आता. राजाला पिशवी भर चांगली चॉकलेट देते. म्हणून काय झालं परी बाळा? ज्ञानेश्वरीने मारलं. का मारलं? तुला खेळायला मग खेळायला घेतलं. तू पहिली चूक केली असं म्हणून तिने तुला आणला असं. तिने मला पहिला दगड आणला. तू पण आणायचं ना मग तिला. मग तू कशाला घरी आली मग? पूर्ण एवढा मोठा मोठा दगड घेऊन गोटा घेऊन लागली होती माग कुत्र्याकडे. मग तू पण लागायचं ना तिथल्या माग दगड घेऊन कुत्र्याकडे. अगं दीदी ती पूर्ण एवढा मोठा गोटा घेऊन माझ्या माग लागली पहिलं. बघ थांब. मग तू पण लागायचं ना. थांब आता रडू नको. आपण तिथल्या घरी जाऊ आता. हो बाबा तिची मम्मी माझ्या दगड घेऊन माग लागल. तिथलं माग दगड घेऊन तिला चांगली कुत्र्याचं थांबू. अरे ती मला शिवी पण देती. चल आपण जाऊ आता. चल धरा हात धरा. चल जाऊ. का ग नाही तू तिला पहिलं मारलं. तुला हाणू का मग धरून? अरे नाही काकू तिने पहिलं मला नाही दीदी तिने पहिलं मला मारलं मग मी तिला मारलं. बहिणीने ज्ञानेश्वरीला कशाला ओरडत? तुझ्या बहिणीने माझ्या बहिणीला असं दगड घेऊन माग लागली होती. काय रे ज्ञानेश्वरी लय भाव खायला लागली का? तुझी बहीण तर लय भाव खाती. तुला पण आणि तिला पण आली धरून हाणीन ना. दीदी हिने मला शिवी पण दिली. का ग ज्ञानेश्वरी तू तिला शिव्या देती? तू पण द्यायचं ना पण शिव्या. माझ्या बहिणीने काहीच केलं नसेल. त्या बहिणीनेच काय केलं असेल. तुझ्या बहिणीनेच केलं असेल. तुझी बहीण इतकी कुसकीला शिव्या देती. तुझीच बहीण इतकी कुसकी येतं काय म्हण. शिव्या देती परत हाणती परत लुंकऱ्या घेती वर्गात बसून देत नाही हे नाही. अगं दीदी ती मला काय पण बोलती. मला टीम मध्ये नाही घ्यायचं म्हणायचं. दुसऱ्या मैत्रीला वर्गातल्या मुलींना म्हणायचं ए लाच आपण त्या ज्ञानेश्वरीला धरून हाणू आणि